अल्लाउद्दीन खिलजीनं मराठ्यांचा पराभव केल्यानंतर त्या शंकर देवरावाचा पाठलाग न करता पुन्हा देवगिरी किल्ल्याला वेढा दिला. जर राजा रामदेवराव त्या ठिकाणी जर शंकर देवरावाच्या मदतीला आला असता तर अल्लाउद्दीन खिलजीचा संपूर्ण पराभव झाला असता. परंतु राजा रामदेवरावानं तसं काहीच केलं नाही. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीला वेढा देताच राजा रामदेवराव पुन्हा खांद्यावरून गेला आणि त्याने तहाचा झेंडा फडकवला. तहाचा खलिता त्याने अल्लाउद्दीन खिलजीला पाठवला. अल्लाउद्दीन खिलजीने देखील झाकली मूठ 1.25 लाखाची असा विचार करून प्रचंड आरेरावीनं त्या राजा रामदेवरावासोबत तह करण्यास तयारी दाखवली. त्या अल्लाउद्दीननं राजा रामदेवरावाकडे प्रचंड अशी खंडणी मागितली. त्यामध्ये हिरे, माणिक, सोने, कापड असा प्रचंड खजिना त्यानं त्या अल्लाउद्दीन खिलजीकडनं खंडणीमध्ये घेतला. ती संपूर्ण खंडणी जमा